संघटनेवर त्याचा निश्चितपणे परिणाम आम्हाला त्याचा फायदा होणारच आहे। या प्रवेशाचं मी थोडक्यात सांगतो भाऊ की अनेक जण कालपासून ज्यावेळेस चर्चा चालू झाली की चाकूरकर साहेबांच्या सुनेशा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत, असं सांगण्यात येतं की चाकूरकर साहेबांना काँग्रेस पक्षाने खूप काही दिलं, मग ह्या कावर प्रवेश करत आहेत, कुठंतरी जाणीवपूर्वक त्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह कसं थांबवता येईल असं सांगण्याचं काम करत आहेत। मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांगतो, लातूर जिल्ह्यातल्या राजकीय सगळ्या घडामोडीशी मी साक्षी आहे। चाकूरकर साहेबांच्या विरोधामध्ये आमच्या आई उभा टाकल्या होत्या, रुपाताई पाटील निलंगेकर, त्या त्यांच्या समोरच्या प्रतिस्पर्धी होत्या। त्यांनी चाकूरकर साहेबांच्या समोर उभा टाकून निवडणूक लढली, पण चाकूरकर साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल सध्याचे तिथले काँग्रेसच्या मंडळींनी केलेले, ह्यांना कंटाळून जे काँग्रेसचं मूळ आहे ह्यांच्याशी म्हणजे चाकूरकर साहेबांच्या विरोधामध्ये अख्खा निवडून आले, पण चाकूरकर साहेबांचा पराभव जर कुणी केला असेल तर ते सध्याचे असणाऱ्या तिथल्या देशमुख अँड कंपनीने तो पराभव त्यांचा केलेला आहे, हे विसरायला नको। आज इथं आमचे माननीय बसवराज पाटील साहेब आहेत, साहेबांचा आज म्हणत आहेत की एकीकडे समाजाचं त्यांनी प्रतीक दाखवत आहेत, बसवराज पाटील साहेबांच्या विरोधात अभिमन्यू पवार त्या ठिकाणी उभा टाकले, अभिमन्यू पवार निवडून आले, पण त्यांचा पराभव जर त्यांनी केला तर ते अमित देशमुख होते, यांनी त्यांचा पराभव केला आणि आज त्यांना आज या लोकांबद्दल त्यांनी टीका टिप्पणी करत आहेत। या लोकांचं एक नेतृत्व जर आपण पाहिलं ते निश्चितपणे मराठवाड्यातच नाही देशामध्ये चाकूरकर साहेबांचं एक मोठं कुटुंब एक वलय आहे। या आमच्या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये या दोन्ही कुटुंबांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे। मी खरं तर आमच्यासाठी आजचा सोन्याचा दिवस आहे, म्हणजे आज आमच्या भागामध्ये अनेक वर्ष मी बसवराज पाटील साहेबांना जवळून पाहिलेले, आम्ही लहान माझे ते मामा हो, म्हणजे ह्या कुटुंबाला जवळून पाहिलेले सर्वसामान्य लोकांमध्ये फक्त समाजामध्येच नाही तर सर्वांना घेऊन चालणारे हे कुटुंब आहे। आणि मी ताई साहेब आपल्याला आठवत असेल लातूरला ज्यावेळेस आपण आला होता त्यांनी ताईला आपण आग्रह केला होता, आम्ही सगळेजण मिळून आग्रह केला, आपलाही आग्रह त्यावेळेस त्यांच्यासाठी होता। आज जर 19 मध्ये जर त्यांनी आपलं ऐकले असते तर ते आज आमदार म्हणून आपल्यासोबत बसले असते, हेही मी सांगू शकतो, पण थोडं काही उशीर का होणार पण आज आपल्यासोबत त्यांनी आलेत। मी खरं तर आपण वेळ दिलात भाऊ, त्यासाठी मी मनापासून आपलेही आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला विनंती करतो, आज देशाच्या हितामध्ये आज माननीय मोदी साहेबांकडे बघून आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यांनी एकच सांगितलं की देशाचं मोदी साहेबांचं नेतृत्व, आणि आज येत असताना मुंबईमध्ये येत असताना त्यांनी भाऊ आपल्या ह्या रस्त्याहूनच आले, येत असताना जो परिवर्तन झालेला आहे अटल सेतू असेल, जो आपल्या झालेला रस्ता असेल, या सर्व विकास कामाला जर त्यांनी त्या ठिकाणी म्हटले केंद्रामध्ये जसं मोदी साहेबांचं नेतृत्व होतं त्याचसोबत आज राज्यामध्ये असलेलं आपलं नेतृत्व, ह्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी करत आहेत। मी आज माननीय अर्चनाताई पाटील आणि त्याचसोबत राजेश्वरजी निटुरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि त्यांना प्रवेश देण्यासाठी आदरणीय भाऊंना विनंती करतो की आपण त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यावा, ही मी आपल्याला विनंती करतो। आता जे उदगीरचे नगराध्यक्ष 7 वेळा असलेले माननीय राजेशजी निटुरे साहेब यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होत आहे। मी विनंती करतो माननीय देवेंद्रजींना आपण त्यांचंही स्वागत, माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करा। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। मी ताई आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त करा आणि त्यानंतर साहेब आपल्या सर्वांना
नमस्कार. इथे जमलेल्या सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, आपले सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ज्यांच्या विश्वासावर आम्ही आज इथे आयुष्यातलं एक मोठं पाऊल उचलतोय, तुमचे माझे श्रद्धास्थान आदरणीय देवेंद्र भाऊ. मागच्या 1 वर्षापासून भारतीय जनता पक्षाला वेग तर आहेच पक्षाचा, पण अतिवेगाने जे पुढे नेत आहेत ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माझे पालक म्हणायला हरकत नाही कराड साहेब, कारण मी आज इथे उभी आहे तर मागच्या 7-8 वर्षापासून या स्टेजवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने माझ्या परिवाराचं सकारात्मक मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं त्यांचेही आभार आहेत. आमचे खासदार शृंगारे साहेब, बसवराज पाटील साहेब, उपस्थित गोविंदांना, आमच्या जिल्ह्यातले राम बलराम, संभाजी भैया आणि अभिमन्यू भैया, अरविंद पाटील निलंगेकर, उपस्थित सर्वच मंडळी, राणा दादा किती वेळा आपलं बोलणं झालं आपल्यालाच माहिती आहे. तर आज एक आयुष्याच्या एका चांगल्या वळणावर मी तुमच्यासमोर उभी आहे. आज दिवस पण अतिशय शुभ आहे, रंगपंचमीचा दिवस आहे. सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि इथे जमलेल्या स्टेजवरच्या प्रत्येकातर्फे आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा. मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय अमित शहा साहेबांचं, आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचं, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आणि सर्वात नॉट लास्ट बट नॉट द लिस्ट द मोस्ट देवेंद्र फडणवीस भाऊंचं. मी गेले 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते. संपन्न राजकीय कुटुंबाचा वारसा मला लाभलेला आहे, पण आदरणीय साहेबांनी आम्हाला घरामध्ये प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य दिले, विचार करण्याचा, निर्णय करण्याची मुभा आणि त्याच्यासाठी योग्य विचार आम्हाला दिलेला आहे. हा निर्णय घेत असताना साहेबांनी आम्हाला प्रत्येकाला मागच्या 30 वर्षात आम्हाला जेव्हापासून समजतं तटस्थपणे एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याची पडताळणी करा. कुठल्याही निर्णयात एका बाजूने वाहवत न जाता एक क्षणभर थांबून तो निर्णय व्यवस्थितपणे पडताळून पहा आणि मग निर्णय घ्या. हे आम्हाला ह्या करताना नेहमी शिकवलेले आहे. आदरणीय साहेबांचे मूल्य आणि त्यांची शिक्षण खूप मोठी आहे. पण भाऊ, हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा, सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचं जे स्थित्यंतर आहे त्याचा माझा हा पहिला श्री गणेशा आपल्या सर्वांच्या समोर आज होत आहे. त्यामुळे मी काही कुठून सोडून आले आणि नवीन आले वगैरे काही नाही, पण पहिल्यांदाच भाऊच्या सोबतच श्री गणेशा व्हायला गेले. भाऊ, मागच्या काळात, मागच्या 10 वर्षात आदरणीय मोदी साहेबांची एक वेगवान विलक्षण प्रवास जो आहे, विकसनशील भारतापासून ते विकसित भारताचा प्रवास आम्ही सगळेजण बाहेर बसून खूप बारीकीने बघत होतो. त्याच्याबद्दल कुतूहल होतं, उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दलचा एक वेगळा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो की कसा प्रवास चालू आहे. तो प्रवास विलक्षण आहे, याच्यात कुणाचंच दुमत नाही. हे होत असताना या प्रवासाच्या मध्ये मला एक निर्णायक क्षण, हा निर्णय का घेतला, संभाजी भैयांनी त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली तर भैया एक निर्णायक क्षण आला ह्याच्यामध्ये. सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे, त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं, नारी शक्ती वंदन विधेयक जे होतं, तो ऐतिहासिक निर्णय होता. 50% महिलांना राज्य चालवण्यासाठी, कायदा बनवण्यासाठी, तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी 33% रिप्रेझेंटेशन देणं, म्हणजे हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होतं. भाऊ, त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो. भाऊ, मी एकटी एक रिप्रेझेंटेशन असेल, पण या निर्णयामुळे 33% महिला, प्रत्येक जण पत्रकारांना प्रश्न विचारतात एवढ्या महिला आणणार कुठून. भाऊ, तुम्हाला कदाचित 50% जागा द्याव्या लागतात, कारण महिला भरपूर अवेलेबल आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करतात, राजकीय क्षेत्रात काम करण्याची थोडीशी भीती वाटते, पण आरक्षणामुळे काय होईल तर त्यांना ती संधी मिळेल. मोदी साहेबांनी वेगवेगळ्या महिलांना जात, धर्म, प्रांत या कुठल्याही याच्या वर जाऊन कुठंतरी उगीच मोठ्या लोकांना छोट्या चर्चेत अडकवून ठेवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण मोठी लोक तोंडाने बोलत नसतात, त्यांच्या ऍक्शन मधून दिसतं. आणि मोदी साहेबांनी महिला आरक्षण बिल पारित करून त्यांच्या ऍक्शननी दाखवून दिलं की 50% महिला ह्या त्यांच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. माझा वैयक्तिक प्रवास भाऊ थोडासा
मी मागच्या 30 वर्षात साहेबांसोबत काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला, म्हणजे त्या बीजेपीमध्ये असू द्या, काँग्रेसमध्ये असू द्या, वेगवेगळ्या दिल्लीमध्ये राहिल्यामुळे देशातल्या सुषमा स्वराज असतील किंवा सोनिया गांधी असतील, प्रत्येकाला जवळून बघता आलं, मला त्यांना अनुभवता आलं. त्यांचा विशेष प्रभाव हा माझ्या या निर्णयामध्ये नक्कीच आहे. भाऊ, काम करत असताना आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि महत्वाचं म्हणजे तुमचं पालकत्व माझ्या पाठीशी असावं. जे काम दिलं भाऊ, मी सचोटीने प्रामाणिकपणे, मला कामच करता येतं, मी अगदी फूट सोल्जर आहे, ग्राउंडला काम करते. इथे लातूरची जेवढी मंडळी आहे त्यांना माहितीये की फोन SMS कधीही मी त्यांच्यासाठी तयार असते. तर ते करत असताना भाऊ, हा जेव्हा मी निर्णय घेतलाय, तर तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या कॅपॅसिटीने 100% पार पाडण्याचा प्रयत्न करेन.